श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आणि रामभक्त हनुमंत आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे प्रकृती आणि पुरुष, आणि ही सर्व सतत भजन करणारी मंडळी या सात्विक वातावरणामध्ये आपल्याला अध्यात्म जाणून घेण्याचा एक मौका मिळालेला आहे आणि या संधीचा आपण सुवर्ण संधीत रूपांतर केलं पाहिजे. म्हणून माझं सर्वांना हे काही प्रवचन म्हणून सांगत नाही आहे मी, हे एक अनौपचारिक चर्चा आहे. आणि हे हृदय ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की मी या हृदयातलं त्या हृदयात टाकलं, या हृदयातलं त्या हृदयात टाकलं, असा हा व्यवहार आहे. एक बुवा बनला, दुसरे ऐकणारे बनले. या हृदयातलं या हृदयात जर गेलं तर त्याचा लाभ. त्यासाठी काय करावं लागेल? माझ्या घरी काय चाललं आहे, अमुक तिथं जायचं आहे, तमुक होणार आहे, माझं असं नाही झालं, माझं हे जे मन इकडे तिकडे पळत आहे, आणि बुद्धी बँकेत किती आहे, किती कमी आहे, त्याला किती द्यायचे, याला कॅल्क्युलेशन. मन आणि बुद्धीला तुम्ही 10 मिनटासाठी इथे आणा. मी जास्त वेळ बोलत नाही, माहीत आहे चिखले साहेबांना, मी फार शॉर्ट बोलतो, फार कमी बोलतो, पण मी जे बोलतो ते इतकं मौल्यवान आहे की त्याला किती मोल आहे हे माझा ईश्वर, सर्वांचा एकच ईश्वर आहे, तोच जाणतो. हे समजलं? आणि मी स्वतःची प्रशंसा करून घेण्यासाठी एकही शब्द बोलत नाही. जेही बोलतो ते ईश्वराला साक्षी ठेवून बोलतो. त्याच्यामुळे तुम्ही आता 10 मिनटासाठी सगळीकडून आपले मन बुद्धी काढून घ्या. मनामध्ये कोणाच्याच विषयी कलुषितपणा, छल, कपट, बेईमानी, धोकेबाजी, दगाबाजी, चुगली, चहाडी निर्मळ करून टाका. हा चौरंगपाठ निर्मळ करा, म्हणजे तिथे सद्गुरूंची पावलं ठेवता येतील. बरोबर आहे? घाणेरड्या ठिकाणी आपण ठेवतो का काही? आता आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही की बाकी बुवांमध्ये आणि या बुवामध्ये एक फरक आहे. या बुवाला प्रश्न विचारता येतात, या बाकी बुवांना विचारता येत नाही. बुवा उठला की तो घरी गेला, मग तुमच्या मनात काय चाललं आहे ते तुमच्यासोबत आहे. तसं इथं नाही. इथं तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी बोलल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला मोकळीक आहे. कोणत्याही ग्रंथातला कोणताही प्रश्न विचारू शकता, कोणत्याही ग्रंथातला. बरोबर आहे? आता आपण सुरुवात करूया. अगोदर चिखले साहेबांची म्हणजे जी आवड आहे ती आपण लक्षात घेऊ. चिखले साहेबांचा प्रश्न आहे श्रीमद भगवद्गीता काय? आपण अगदी संक्षिप्तमध्ये समजू, लांब लचक नाही. काय झालं, जसं एखाद्यावर आपण जाणून बुजून वारंवार अत्याचार केला, वारंवार त्याचं मन दुखावलं, त्याच्यावर खूप अन्याय केला, इतका अन्याय केला की तू आपलं राजपाट सोडून जंगलात चालला जा, बायको जुव्यामध्ये हारून घे, म्हणजे काहीच कुठं बाकी ठेवलं नाही. तू झोपले आहे ते लोक तर त्या बिल्डिंगलाच आग लावून टाकली, त्यांना पळायलाही जागा नको. इतके अत्याचार केल्यानंतर मग जेव्हा हे त्यांचे जे म्हणजे सर्व त्याला म्हणतात काय, कमिटमेंट्स, इंग्रजीमध्ये कमिटमेंट्स म्हणतात, म्हणजे जे निश्चित झालं होतं ते सर्व आटोपल्यानंतर जेव्हा बैठक बसली तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की जे झालं ते झालं गेलं, गंगेला मिळालं, तुम्ही 5 गाव यांना देऊन टाका. नाही, आता इथून तुम्ही लक्ष घ्या थोडंसं. 5 गाव देऊन द्या, तंटा मिटवून टाका. 5 गाव सांभाळतील हे लोक, पाटीलकी करतील, पोट भरतील. त्या दुर्योधनाला असा एक त्याचा अभिमान होता की माझ्याजवळ काय कमी आहे, लढण्यासाठी अफाट फौज फाटा आहे, माझ्याजवळ भीष्म, द्रोण, कर्ण, नाही असे महान योद्धा आहे की ज्यांच्या नावानं लोक थरारतात. मी काय या 5 वनवासांना घाबरणार आहे का मी? हा अभिमान होता. श्रीकृष्णाने त्याला वारंवार सांगितलं की तू पुन्हा विचार करून घे पुन्हा. तर तो त्या दुर्योधनानं काय केलं, तो म्हणायला लागला की मी तुलाच अटक करीन म्हणे. कुणाला म्हणे?
जो समजवायला गेला त्यालाच अक्कल शिकवायला इतकी तयारी झाली, याला अभिमान म्हणतात. आपला अभिमान जात नाही. वरून आपण बाबाजीच्या किती पाया पडतो, पण आतमध्ये मी अमुक आहे हे नाही जात. मी ऑफिसर होतो, मी असं होतं, माझी एवढी मोठी बिल्डिंग, माझं हे, हा सगळा अभिमान त्या तिरडीपर्यंत बांधीपर्यंत राहते. तिथं गेलं तर तो जो लाकडं देणार आहे तो कवडीचं विचारत नाही, तो दोनच विचारते, आदमी आहे की औरत आहे. औरत है, औरत है, निकालो धोती निकालो. आदमी है, माणूस आहे की बाई आहे, बस एवढंच, बाकी काही नाही. तो आमदार होता की खासदार होता. हे सर्व झाल्यानंतर मग श्रीकृष्णाने सांगितलं का पाहावं म्हणे असं काही सुटत नाही, आता तुम्ही काय सुधरत नाही. आणि जर मीही चूप बसलो तर लोकांमध्ये हा संदेश जाईल की अन्यायही खपवून घेतो ईश्वर. ईश्वर अन्यायसुद्धा खपवून घेतो. म्हणे हा बट्टा मी लागू देणार नाही. सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला पाहिजे. सत्याचा जर विजय होणार नाही तर या जगामध्ये माणुसकी जिवंत राहणार नाही, लोक लोकांना खातील. आणि दुसरं काय की मी हातात शस्त्र उचलणार नाही, मी आपल्या हातानं कुणालाच मारणार नाही. सत्याचा विजयही झाला पाहिजे आणि मी हत्यार उचलणार नाही. केवढी प्रतिज्ञा आहे. तर त्याच्यावरून त्यांना हे सिद्ध करायचं होतं की सत्याचा विजय होतो, मग अवताराचंही काम राहत नाही, ते सगळं ईश्वरच करतो. दुसरा मूळ प्रश्न असा आहे की श्रीकृष्ण हे अवतार आहेत, ईश्वर नाहीत. बरं, ईश्वर नाही आहे. कारण जर ते ईश्वर असते तर गीतेमध्ये असं म्हटलं असतं काय त्यांनी, ईश्वरः सर्वभूतानां हृदयेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि, असं म्हटलं असतं का? ईश्वर सर्वांच्या हृदयात बसले आहे, श्रीकृष्ण नाही. कोण बसला आहे? श्रीकृष्णाच्या हृदयात कोण बसला आहे? आणि गजाननाच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि माझ्या. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेऽर्जुन तिष्ठति, सर्वांच्या हृदयात मी ईश्वर बसलो आहे. येत नाही, जात नाही, बसलोच आहे बिलकुल. अडीक आहे मी सर्वांच्या हृदयामध्ये. आपल्यालाही आपण जेव्हा कुणावर अन्याय करतो तर आपल्याला आतून अशी, वरून आपण दाखवतो पाटील की, पण आतून मात्र तो पुकारतो, अरे चूक आहे. आपल्या सुनेला असं नाही बोलल्या का? आपल्या मुलीसारखीच आहे ती, आपली मुलगी दुसरीकडे नांदायला गेली आहे ना, मग आपल्या मुलीसोबत त्यांनी कसा व्यवहार करावा, तसाच व्यवहार आपणही आपल्या सुनेसोबत केला पाहिजे ना. माझी मुलगी सुखी राहिली पाहिजे, लोकांची मुलगी इथे मी. झालं, प्रस्तावना झाली. आता गीतेकडे वळूया. चिखले, तुमच्या आवडीचा विषय अगोदर. मग काय सांगितलं अर्जुनानं की म्हणे देवा आता असं करा, मला कुणाला मारायचं आहे, कुणासोबत लढायचं आहे, मला त्यांचे चेहरे दाखवा. तर ठीक आहे म्हणे, रथ आणून उभा करून दिला. मग यानं पाहिलं, अरे काय सांगून राहिले तुम्ही, हे माझे गुरुजी आहे, हे माझे आजोबा आहे, ते माझे भाऊ आहे, हे माझे साळे आहे, ते माझे मामे आहे. हां, हे सगळे माझेच आहे, मलाच मारायला सांगता माझ्या माणसांना. आणि मग वळून पाहिलं तर अभिमन्यू दिसला, भूरिश्रवा, हे तर माझी मुलं बाळ. म्हणजे इकडेही मेले तरी माझे मुलं बाळ आणि तिकडेही मेले तरी माझे नातेवाईक, माझी मित्रमंडळी. म्हणे देवा हे असं कसं, तुम्ही हे तर भयंकर वेळ आणून ठेवला. म्हणे मी युद्ध करणार नाही, यांनी मला मारलं तर चालेल, मी यांच्यावर शस्त्र उचलणार नाही, कारण हे माझे आहेत. पहा, हे मी का सांगतो आहो की हे छोट्या छोट्या गोष्टी आहे, आपण कधी कधी अडकून जातो या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. यालाच मोह म्हणतात. तो मोह निघाल्याशिवाय माणसाला शांती मिळत. तर श्रीकृष्ण एकदम दंग होऊन गेले की अरे बापरे, कमालच झाली. हा एवढा मोठा वीर योद्धा अर्जुन की याच्या नावानं लोक चळचळा कापते, आणि आतापर्यंत हजारो युद्ध यानं केले, कधीच हा असा थांबला नाही, कधीच विचार केला नाही, धडाधड भडाभडवालं काम. आणि हा एवढा मोठा रडून काय राहिला, त्यानं धनुष्य ठेवून दिला, डोक्यावर हात ठेवलं, असा पिसाळून गेला तो. ते पाहिलं त्यानं, हे माझी सगळी मंडळी मी मारणार का. रथाच्या मागच्या भागात
तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि सांगितलं की आता आणली पंचायत यानं, आता जर युद्ध करत नाही, जर तू पळायला लागला तरी हे लोक धावून मारते आणि म्हणजे भीकचं तर सोडाच, पण इतका मोठा अपमान होईल आणि सर्वात मोठा अपमान तर माझा होईल, कारण सत्याकडून लढण्याची प्रतिज्ञा तू नाही केली. अर्जुनानं असं कधीच नाही म्हटलं संपूर्ण महाभारत वाचा तुम्ही, मी युद्ध करीन. तो साधू होता, असा बलवान होता, लढण्या मारण्यात हुशार होता, पण आतून कसा होता, कोवळा होता एकदम. जर तो कोवळा नसता तर असं म्हटलं असतं का, हे माझी माणसं आहे, मी यांना मारणार नाही, नाही असं म्हटलं असतं का. युद्धभूमीवर आल्या एवढा मोठा वीर, आतून कसा नरम होता बिलकुल. श्रीकृष्णांनी म्हटलं आहे त्या मैफिलीमध्ये की आता मी तुम्हाला सोडणार, आता नाही सोडणार. मी सत्यासाठी 5 गावं पर्यंत इतकं खाली उतरलो मी की निवड 5 गावं मागतो आहे मी, नाही ती द्यायला तुम्ही तयार नाही. आता मात्र युद्ध होईल असं कोण म्हणालं, श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन नाही म्हणाला. त्याच्यानंतर मग आता गीतेला इथून सुरुवात झाली आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे. अर्जुन रडायला लागला, म्हणायला लागला की जर समजा आता मी यांना मारलं तर मग यांच्या बायका बायका विधवा होतील, मग त्या बायका विधवा झाल्या म्हणजे मग त्या दुसरं लग्न करतील, मग आपल्याच जातीचे लोक नाही मिळाले तर दुसऱ्या जातीमध्ये जातील, मग जातीसंकर होईल, मग वर्णसंकर होईल, नाही अधर्म माजेल, हे माझे पितर वर बसल्या स्वर्गामध्ये, त्यांना तर्पण कोण करील, त्यांना अन्न पाणी मिळणार नाही असं म्हणतो. आणि नंतर तो हे म्हणतो की माझे पूर्वज अधोगतीला जातील, जातीसंकर होईल, अधर्म होईल. हा काय म्हणतोय तो, त्याची धर्माची व्याख्या कशी आहे, अधर्म माजेल हे लोक मेल्यामुळे, असं त्याचं म्हणणं होतं. आता त्याच्यानंतर अर्जुनांनी समजवायला सुरुवात केली दुसऱ्या अध्यायापासून अगोदर सांगितलं की हे पहा, तू जे म्हणतोस ना मी यांना मारणार नाही, तू मारणारा कोण आहे, तू बनवलास का हे जग, तू कुणाला जन्म देऊ शकतो का, अरे तू स्वतःही तर या पंचतत्वाच्या आश्रयाने हे तुझं शरीर आहे, तू काय करू शकतोस. हे सर्व ईश्वरानं बनवलेलं आहे, ईश्वर संचालित करतो आहे. आतही ईश्वर आहे, माझ्यातही आहे, तुझ्यात सर्वात सारखाच आहे. कुत्र्यामध्येही ईश्वरच आहे, मांजरीतही आहे, मासळीतही आहे, तसा तुझ्यातही आहे. मग तू कोण करणारा. अगोदर त्याचा अभिमान घालवला, मी मारीन असं म्हणत होता ना तो, मी मारणार नाही असं म्हणाला. पहिला शब्द हाच त्याचा खोडून काढला की तू मारणारा कोणी नाही, तू मारणारा नाही आणि मरणाराही नाही, तू तर आत्मा आहेस. शरीर रूपांतरण होत राहते. जसं मी जेव्हा जन्माला आलो छोटासा होतो, नाही छोटासा होतो ना, मग तो मोठा होत आज मी एवढा मोठा आहे. आणि पुढे बरोबर रूपांतर झालं कशाचं, शरीरातच झालं ना. लहानपणी होतो तर तोही मीच होतो की नाही, तर दुसरा होता कोणी. मग तरुण होतो मी, कोण होतं, मीच होतो. आताही मीच आहे, म्हातारा होईल तरी मीच आहे. माझ्या बाह्य भागामध्ये परिवर्तन होतात, मी जसा आहे तसाच आहे की नाही, जसा आहे तसा. बरं जेव्हा आपलं शरीर आपण जेव्हा म्हणजे पंचप्राण इथून निघतात, आत्मा या शरीराला सोडतो, तेव्हा आपला हात गळून पडतो का, नाक तुटून पडते का, काहीच नाही होत. पण ज्या तोंडाने एवढी चरचर करत होता तो, त्याला बाबू काय नाव तुझं तर सांगायला तयार नाही, असा पडला राहते अंगणामध्ये. आपण काढतो ना ती मय्यत बाहेर, बोलतो का तो. मग बोलत कोण होता, मूळ प्रश्न हा आहे. माझा ऐकताय ना तुम्ही, घरी मन वगैरे घरी भटकत असेल, मी जबाबदार राहणार नाही, सर्व इथं आणा, खाऊ द्या सुनेला 2-4 लाडू, काही परवा नाही. तर ते शरीर रूपांतरण होते, आत्म्याचं रूपांतरण होत नाही. आत्मा फक्त स्थानांतरण करतो. जसा आपण ही कुडी जेव्हा सोडतो तर हा आत्मा काय करतो, जसे आपला स्वभाव असेल, सरळ सांगतो आहे,
जसा आपला स्वभाव असेल, जसे आपले व्यसनं असतील, जशा आपल्या कल्पना असतील, जसे आपण असू, कुणी जर कपटी असेल, कुणी बेईमान असेल, कुणी दगाबाज असेल, जसा ज्याचा स्वभाव आहे तो तशा स्वभावाच्या बापाच्या अन्नावर बसतो. कोण? हा जीवात्मा. हा जीवात्मा. याचं म्हणजे त्याची गती कशी होते हे सांगतो आहे मी. जसं आता इथून माझ्या म्हणजे मी या शरीराला सोडलं, हे शरीर कमजोर झालं, सोडून दिलं मी इथून निघालो. आता मी इथून निघालो तर मी आहे वासना रूप. माझं रूप रंग काही नाही आहे, निव्वळ वासना आहे. मी जिवंत राहिलो पाहिजे ही वासना आहे. इथून निघालो मी. आता मी ज्या स्वभावाचा असेल त्या स्वभावाच्या माणसाच्या, बाईच्या नाही, माणसाच्या अन्नावर बसतो. ती वासना तसा माझ्या स्वभावाच्या अनुकूल असणाऱ्या माणसाच्या अन्नावर बसतो. तो माणूस ते अन्न खातो. त्या अन्नासोबत ती वासना कुठे जाते? त्या माणसामध्ये जाते. त्या माणसामधून मग पुन्हा बाईमध्ये ट्रान्सप्लांट होते आणि बाईमधून पुन्हा बाहेर. इथून माणसामध्ये, माणसामधून बाईमध्ये, बाईमधून पुन्हा बाहेर, पुन्हा मग याला ब्रेक नाही लागत का? याला एक ब्रेक आहे. तो ब्रेक लावण्यासाठी हे संत महात्मे येतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? मागील या जन्मी काय म्हणते? हा जरा जोरानं बोलायचं. सासूसोबत भांडताना जोरानं बोलते, ते इथं हळूहळू बोलते लेखाची. मागील या जन्मी. मग तुम्ही मागच्या जन्मात मुक्त झाले तर मग या जन्मात कशाला आले? आणि या जन्मात येऊन संन्यासाची लेकरं लोक दगडं मारून राहिले, खायला देऊन नाही राहिले, ते लहानशी मुक्ताई आणि हे लहान लहान लेकरं, आणि त्या ब्राह्मणाच्या दरबाजात जाते, ब्राह्मणी जोडे मारते, मान करत नाही, काही करत नाही, आणि एवढे त्रास सहन करून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहितात. अमृत अनुभव वाचला का तुम्ही? पाहिला का? एकदा अमृत अनुभव पहा. काय बोलतात माऊली. माऊली ते माणूस आहे बरं, आणि त्यांना उपाधी काय आहे? माणसाला लोक माऊली म्हणतात. केवढं मोठं हृदय आणलं असेल त्यांनी, विचार करण्याला एक बाब आहे. मागील या जन्मी मुक्त झालो कशात, पण मी तरी आलो. मुक्त झाल्यावर कोणी येते का? जर तुम्हाला जेलातून मी सोडून दिलं, तुम्ही पुन्हा जेलात याल का? जर तुम्ही शहाणे असाल, अरे एवढे दिवस मी एवढं कष्ट भोगले, मी कशाला पुन्हा जेलमध्ये येऊ? पुन्हा जन्म घेऊन मायच्या पोटात 9 महिने तिथे काही फॅन आहे का? एअर कंडिशनर आहे मायच्या पोटामध्ये? तिथे आंबट, खारट, तिखट आणि हे सगळे, हे त्या गर्भाशयाच्या त्या वेदना किती गरम होत असेल, विचार करण्याला एक बाब आहे. थोडा पंखा लागत नाही तर हाहाकार होते माणसाचा. होतो की नाही? होतो ना. तिथे काय आहे? एअर कंडिशनर आहे का? 9 महिने जसं त्या भट्टीमध्ये, बेकरीमध्ये जसं ते ब्रेड शिजते, त्याप्रमाणे हा जीवात्मा शरीर प्राप्त करण्यासाठी तिथे शिजतो. किती आकर्षण आहे हो शरीराचं, किती आकर्षण आहे. त्या शरीर प्राप्त करण्यासाठी तो या पोटामध्ये शिजतो समजते का तुम्हाला? आता तुम्ही तर गृहिणीचा, तुम्हाला माहीत असेल शिजवणं कशाला म्हणतात. 9 महिने शिजतो तो, आणि तिथेही मान अडकली तरी सिझरिंग आहे ना काय आहे. आणि एवढं सर्व होऊनही बाहेर आला तर हात तुटला आहे का डोळा फुटला आहे काय, आणि त्या पोराला बोलता येत नाही, कुठेही काही करते ना, मग त्याला भूक लागली तर सांगता येत नाही. म्हणजे हे एवढा वाडा मी कशासाठी सांगतो? शरीर प्राप्त करण्यासाठी जीवाला किती त्रास पडतो, आणि एवढा त्रास घेऊन आपण येतो. चला आता पुन्हा गीतेकडे जाऊ. मग त्याला सांगितलं की अरे हा आत्मा अमर आहे, आत्मा कधीच मरत नाही. आत्मा कधी मरत नाही, शरीराचं रूपांतरण होते, शरीरही कधी मरत नाही. पहा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, शरीरही कधी मरत नाही. जसं आता हे शरीरातून हा प्राण निघाला, या शरीराला आपण काय करतो? पेटवून देतो. पेटवल्यानंतर काय होते? राख होते, तयार होते की नाही? गायब होतो का? राख होते. मग ती राख आपण नदीत टाकतो, तर नदीत गायब होते का? ती आहे. आपण जर म्हटलं राख कुठे आहे? नदीत आहे.
जसं जमिनीत गाडलं तर का गायब झाला का तो मुर्दा? आहे. कुठे आहे? आतमध्ये. राख आहे. हा आहेपणा कधी संपत नाही. या ईश्वराला अस्तित्व म्हणतात. आहे नाही कधी होऊ. आता जसं हे पुस्तक आहे, पुस्तक कालांतराने काय होते? तुटते, फुटते. फुटेल की नाही? 50 वर्षानंतर हे पुस्तक असं राहील का? नाही राहणार ना. तुटून फुटून जाईल. मग का गायब होईल का हे? मग तो कबाडी येईल, हे कागद गोळा करील, त्या कारखान्यात नेऊन देईल आणि तो कारखानेवाला पुन्हा नवीन कागद बनवेल की नाही? रिसायकलिंग, रिफॉर्मेशन हे सुरूच राहते. हे कधीच थांबत नाही. हे त्या अर्जुनाला सांगितलं की आत्मा कधी मरत नाही आणि शरीराचाही नाश होत नाही, फक्त शरीराचं रूपांतरण होतं. जसं लहान मुलगा मोठा होतो मग पुन्हा मोठा होतो, मग कालांतराने मग तो शरीराचा नाश होतो, म्हणजे शरीराचं रूपांतरण होतं, मरत काहीच नाही. हे सांगितल्यानंतर मग 3रा अध्याय झाला. 4थ्या अध्यायामध्ये कर्माविषयी सांगितले की अर्जुना सगळेच कर्म करतो. जसं आता सर्वच सर्व्हिस करतात की नाही, पण त्या सर्व्हिस करणाऱ्यामध्ये 3 प्रकार आहे. एक सर्व्हिस करतो, त्याचं काम काय आहे? बस संपलं. गेले, सही केली, थोडंसंही प्रेशर आलं तर म्हणे मोठ्या साहेबाकडून फोन लावला, अरे नाही साहेब, माझी माणसं आहेत ते. दुसरा एक आहे, तो कसं करतो? कामापुरतं करतो. माझा वेळ झाला, माझा सिलेबस संपला, सुट्टी. तुमचं पुस्तक तुमच्याकडे, आमचं पुस्तक आमच्याकडे, राम राम. आणि 3रा एक आहे, तो काय विचार करतो की मी जर कलेक्टरही असतो तर कागदपत्राचं काम केलं असतं, पण मला मास्तराची जबाबदारी मिळाली आणि हे माझे विद्यार्थी आहे, मीही कुणाचा विद्यार्थी होतो, त्यांनी मला सर्वात छान दिलं, म्हणजे अगदी म्हणजे किमती ज्ञान मला दिलं, माझं कर्तव्य काय? बरोबर आहे. 3 प्रकारचे लोक आहेत. तसंच ह्या जगामध्ये सर्वच जण कामं करतात, पण कर्मामध्ये फरक काय आहे? कर्तृत्वाचा अभिमान. मी करते, मी केलं, मी करते, हे माझं आहे, हे मी करते, ते मी नसती तर ते झालंच नसतं. मीच करते, मी ते करते, मी हे करते, मी करतेला म्हणतात कर्तृत्वाभिमान. मी सोप्या भाषेत गीता सांगत आहे, तुमच्या लक्षात येत आहे? याला म्हणतात कर्तृत्वाभिमान. कोण केलं हे? मी केलं 5 पैसे, पण सांगायच्या वेळेस सर्वात अगोदर मी केलं. आणि दुसरं काय? हे केल्यानं हे मिळेल, ते केल्यानं ते मिळेल, ते केल्यानं ते मिळेल, याला फलेच्छा म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णजी सांगतात, अरे अर्जुना, कामं तर सर्वांनाच करावं लागते. सकाळी उठल्यापासून जर मी एखाद्याला म्हटलं की तुम्हाला पूर्ण सुट्टी, काहीच करू नका, बसू शकता का तुम्ही? बसून दाखवा. शरीरानं बसाल तरी मन धावत राहील, मनानेही बसाल तरी बुद्धी धावत राहील. अरे बुद्धीचं तर सोडा, पण तुम्ही ते हात पाय तरी एका ठिकाणी बसू शकतात का? बोटं तर हालतील, पाय तर हालतील की नाही? कर्म तर करावंच लागते. पण अर्जुना, जेव्हा मनुष्य कर्तृत्वाचा अभिमान सोडून आणि हे केल्यानं हे मिळेल, ते केल्यानं ते मिळेल, फलेच्छा आणि कर्तृत्वाभिमान सोडून जर वागला तर तो मला प्राप्त करतो. मला प्राप्त करतो म्हणजे काय होते? हा किती सोपा आहे नाही? 2 गोष्टी सोडायच्या आहे. मी करतो, मी केलं, माझं आहे, मी करतो, मी हे सोडून द्यायचं आहे. आता खरंच मी करतो का? मी 30 वर्ष नोकरी केली, 30 वर्ष नोकरी केली. सकाळी 4 वाजता माझी बायको उठत असे, 5, 5:15 पर्यंत माझ्या गाडीला डब्बा लागलेला. तो डबा घेऊन मी तिथे गेलो, ड्युटी केली, घरी आलो, घरी स्वयंपाक तयार. मी केली का ड्युटी?
जर तो डबा नसता मिळाला तर दिवसभर ते का तेवढं हार्ड काम झालं असतं का माझ्याकडून? विचार म्हणजे मी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करत आहे, बुवाबाजी नाही. मला बुवाबाजी अजिबात आवडत नाही. जर मी म्हटलं मी केली ड्युटी, खरं आहे का हे अर्ध सत्य आहे. त्या टिफिनच्या जोरावर मी तिथे 8 तास नोकरी केली. मग मी हा अभिमान बाळगणं, मी करतो, मी केलं. एक स्वयंपाक करण्यासाठी भांडे धुण्यापासून तर ते फोडणी देण्यापर्यंत आणि ते त्याच्यामागं पूर्ण चक्र आलं. हळद, तिखट, मीठ, लसण सगळं आलं. टोटल आलं की नाही? तुम्ही इकडे तिकडे डिस्टर्ब नका होऊ, नाही तर मी बंद करून देतो. मी 15 मिनिटाच्या वर बोलतच नाही, पण बोलावंसं वाटते कारण विषय 2 आहेत माझ्याकडे. गीता सांगतो आहे मी, लक्ष घ्या. कर्तृत्वाचा अभिमान मी करतो शक्यच होऊ शकत नाही. ह्या टाईल्स आपण बसवल्या, ह्या टाईल्स तुम्ही बनवल्या का? बरं तुम्ही आणल्या का? तुम्ही सेट केल्या का? इथे पैसे तुम्ही दिले का? केलं काय तुम्ही? मी अध्यक्ष, मी केलं. तुम्ही नाही केलं. गहू कुठे पिकतो? मध्य प्रदेशामध्ये, लोकवन. कणिक कुठं बनली? खाते कोण? आणि बोलताना काय म्हणतो आपण? मी जर नसतो तर. बरोबर आहे. त्याच्यामुळे करता आपण नाहीच हे सिद्ध केलं श्रीकृष्णाने, की अरे करता काय? मी करतो. काय करते? करून दाखव. बरोबर आहे. तर त्याच्यातला अभिमान काढला. आणि फलेच्छा, असं केल्यानं मला हे मिळेल, तसं केल्यानं मला ते मिळेल. आता आपण, मलाही मुलं बाळ आहे, आपण मुलाबाळाचे किती लाड करतो की नाही? सर्वांनाच मुलं बाळ आहे. मग मुलगा नोकरी लावा, त्याला धंद्याला लावा, कर्ज काढा, काय मग लग्न करा, सुनबाई आणा घरी नाही. आणि पुढे तो घरी आला, गाडी ठेवली का सरळ स्वयंपाक खोली. इकडे बाहेर त्या वरांड्यामध्ये बाप पेपर वाचत आहे, पण त्याला विचारलं नाही कसं काय आहे, तब्येत वगैरे, औषध आणून देऊ का. सरळ स्वयंपाकघरात गेला. बायकोशी बोलायची एवढी गडबड. ओसरीमध्ये बाप बसला आहे, आतमध्ये आई बसलेली आहे, आणि एकुलता एक पोरगा, आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केलं, लाखो जमा केले, कधी सुपारी खाल्ली नाही. आपल्या मतासारखं झालं का? लक्ष घ्या. तुम्ही इकडे तिकडे भटकू नका, नाही तर हा वेळ गेला तर पुन्हा तुम्हाला हा मोक्का येणार नाही. इतकं सरळ कुणी सांगणारच नाही. एक अध्याय सांगायला 10 दिवस लागते. मी करतो. आता जर दुःख जर करायचं असलं त्या बापाला, की अरे जेव्हा तो शिकवतो तर माझा मुलगा नोकरीवर लागेल, मग म्हातारपण माझा आनंदात जाईल, मग मी जर आजारी पडलो तर माझी सूनबाई मला भाकर देईल, माझा पोरगा म्हणाल बाबा कसं आहे तुमचं. अपेक्षा, कर्मफळाची अपेक्षा. असं केल्यानं तसं होईल, मग तसं केल्यानं तसं मिळेल, आणि हे मी केलं तर ते मिळेल. अपेक्षाभंग. दुःख कधी होते माणसाला? आता सूनबाई येईल, माझी सूनबाई आणण्यासाठी 5.25 लाख रुपये लागले. किती लागले? किती हौसेनं आणली असेल? केवढा मोठा लहान केला असेल? विचारायचा प्रश्न आहे हा. विचार करा. आणि त्याच ठिकाणी जर आपण अपेक्षा ठेवली, किती दुःख होईल मनाला. म्हणून 3 वेळा ते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना या 2 गोष्टी सोडल्या तर तू मुक्त आहेस. मुक्तच आहे. या आत्म्याला बांधणारा या जगात कोणी नाही, कोणीच नाही. या आत्म्याला बांधताच येत नाही, कारण हा मुक्तच आहे. हा बांधल्या गेला आहे. याला बांधलं कुणी? वासनांनी बांधलं, इच्छांनी बांधलं, अपेक्षांनी बांधलं. मी करतो, कर्तृत्वाभिमान. आणि हे केलं तर ते मिळेल, तसं केलं तर असं होईल. या 2 गोष्टी सोडून दे, आत्मा अमर आहे. हा झाला कर्मयोग. त्यानंतर स्वकर्मयोग. स्वकर्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्णजी म्हणतात अर्जुनाला, अर्जुना अरे सर्वांनी संन्यासी झालं पाहिजे. सर्वांनी
संन्यासी झालं पाहिजे. बाई असो, माणूस असो, पोरगा असो, म्हातारा असो, कोणी असो. तू म्हणते असं कसं संन्यासी? संन्यासी म्हणजे गळ्यात माळा, टिळक असते, मग तो जंगलात जाते, बायको त्याला नाही, पोरं त्याला नाही, घर नाही, त्याला संन्यासी म्हणतो. हे तुम्ही कसं काय नवीन संन्यास सांगता? तेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, अरे संन्यस्त या शब्दाचा काय अर्थ आहे? बाहेरून सोंगढोंग लावून आणि बायका लेकरांना म्हणजे परेशानी टाकून घर सोडून पळून जाणं म्हणजे संन्यास नव्हे. वर उठ, वर उठ. जो आपल्या म्हणजे सामान्य या देहाध्यास जो आहे, मी देह आहे, हे माझं घर आहे, ते माझं वावर आहे, हे जे माझं जे आहे, हे जेव्हा सुटते तेव्हा हा आत्मा संन्यस्त होतो. सर्वांनी संन्यासी झालं पाहिजे. जो संन्यासी होईल त्यालाच आनंद मिळेल. मुक्त तोच जो संन्यासी झाला. संन्यासी कशाला म्हणतात? ह्या दोन बला आहे, मी करतो आणि असं केलं तर असं मिळालं पाहिजे, असं नाही मिळालं बिघडलं का? ठीक आहे. मग आपण 5व्या अध्यायामध्ये गेलो. 5वा अध्याय आत्मसंयम योग आहे. आत्मसंयम योगामध्ये भगवान श्रीकृष्णजी अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, जर ज्याला PhD व्हायचं असेल ना, त्याला पहिल्या वर्गापासून बरोबर अभ्यास करावा लागतो. का? PhD एकाएकी नाही होत आहेत. पहिल्या वर्गापासून जो नियमितपणे व्यवस्थित अभ्यास करील तो पुढे PhDला प्राप्त होतो. तसं आपल्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला योग्य वळण लावलं पाहिजे. छोट्याशा वयापासूनच मी कोण आहे, हे जग काय आहे, मी कुठून आलो, हे शरीर कशाचं बनलेलं आहे, या शरीराचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, नाही, ऊर्ध्वगती काय आहे, अधोगती काय आहे, आणि ज्याला आपण सोप्या भाषेत असं म्हणू की जसं आता हे याचं उदाहरण पाहूया. हे पुस्तक बनलं आहे, हे पुस्तक आहे ना. बरं मला हे सांगा, याला पुस्तक म्हणतात का? याला म्हणतात का? याला म्हणतात, याला म्हणतात की पूर्ण याला म्हणतात? पूर्ण याला पुस्तक नाव आहे. याला पान म्हणतात, याला चित्र म्हणतात, पुस्तक म्हणतात. सर्व येतात त्याच्यामध्ये. एकही पार्ट आपण याच्यातून वेगळा काढू शकतो का? याच्यातून जर आपण वेगळं काढलं तर याला पुस्तक म्हणता येईल का? त्याप्रमाणे आत्मसंयम योगामध्ये भगवान श्रीकृष्णजी म्हणतात की तुम्ही आपल्या इंद्रियांना, इंद्रिय किती आहे आपले? 5 हे तर ज्ञानेंद्रिय आहे. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, हे ज्ञानेंद्रिय आहे. यांना ज्ञानेंद्रिय का म्हणतात? याच्यानं ज्ञान होते. जसं हे इथे या रंगाचं आहे, हे मला कोणी सांगितलं? डोळ्यांनी सांगितलं. ज्ञान झालं की नाही? यात यांचं रूप हे असं आहे, हे ज्ञान मला कोणी दिलं? डोळ्यांनी दिलं ना. हे कान आहे, असा आवाज येत आहे, हे ज्ञान कोणी दिलं मला? कान. वास येतो आहे, हे ज्ञान कुणी दिलं मला? नाकाने. खारट, तिखट, आंबट, कडू जिभेने. आणि कडक आहे, नरम आहे, थंड आहे, गरम आहे, हे कुणी सांगितलं मला? त्वचा, चमडी. बरोबर. यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, कारण यांच्यापासून आपल्याला ज्ञान मिळते. पण आणखी 5 आहेत, त्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. ते ज्ञान नाही देत. त्यांचं काम ज्ञान द्यायचं नाही, त्यांचं काम आहे काम करणे, होलसेल. जसं आता मी बोलून राहिलो, मी काय बोलून राहिलो हे माझ्या जिभेला माहीत आहे का? जिभेला माहीत आहे का? चालली चर्र 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 चर्र, चालली की नाही? माहीत नाही. हात आहे, या हाताने आपण काही करू शकतो, कुणाला मारूही शकतो आणि कुणाला भाकरही देऊ शकतो. याला माहीत आहे का काय करताय म्हणून? पाय, कुठे चाललो? तमाशा पाहायला चाललो की कीर्तन ऐकायला चाललो? याला काही माहीत आहे का? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, ही 10 इंद्रिय आहेत. 5
अंतरेंद्रिय आहे. कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतरेंद्रिय का म्हणतात? कारण ते आतमध्ये आहे. जसं मी जर म्हटलं की हा कान आहे, धरून दाखवता आला. हे नाक आहे, धरून दाखवता आलं. पण मी जर म्हटलं की मन आहे की नाही मन? कोणाला नाही आहे? दाखवा बरं. बरं बुद्धी आहे का नाही? दाखवा बरं. का? आतमध्ये आहे. ठीक आहे. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आपली इंद्रिय जसं तो टांगा चालवणारा त्या घोड्याची लगाम आपल्या हाती ठेवतो, जिकडे जिकडे आपल्याला त्या टांग्याला वळवायचं असेल तिकडे तो असा वळवून घेतो, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना कुणीकडे न्यायचं आहे हे त्या इंद्रियांना चालवणाऱ्याच्या विवेकावर अवलंबून आहे. म्हणून आपण आपली इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना आवरून ठेवलं पाहिजे. नाहीतर मग मी सिव्हिल इंजिनियर आहो आणि अमेरिकेचं टावर पाडतो, ओसामा बिन लादेन, गोल्ड मेडलिस्ट. त्या बुद्धीला किती किंमत आहे? विद्वत्ता तर आहे पण ती कंट्रोल्ड नाही आहे. बरोबर. आता 6व्या अध्यायामध्ये जाऊ. 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजी काय सांगतात की हे चक्र आहे, या चक्रामध्ये एकदा आलं, जसं ते चक्की असते, आपण सर्व पोळ्या खातो, ते चक्कीमध्ये जेव्हा तो गहू टाकतो तेव्हा त्या गव्हामधला जर एखादा दानानं जर म्हटलं की मी माझं पीठ नाही होऊ देणार, शक्य आहे का? हे त्याला यावंच लागेल ना, कारण तो चक्कीमध्ये आला तर त्याला आता पीठ व्हावंच लागेल. हे एवढं जरी असलं तरी प्रत्येक दाण्याला अधिकार आहे की त्याच्या पीठाचं काय होईल. नाही, म्हणून 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजी सांगतात की अर्जुना, म्हणजे ज्ञानासोबत विज्ञान असणं आवश्यक आहे. ज्ञान सर्वांनाच असते, पण ते ज्ञान योग्य मार्गाने गेलं पाहिजे, कल्याण मार्गाने गेलं पाहिजे. हे कशानं सिद्ध होईल? विज्ञानावर. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, त्याच्यामध्ये विराटाचं दर्शन करवलं आहे. तोच आपला मुख्य उद्देश आहे, म्हणजे तोच विषय आहे. हे तर असं प्रस्तावना झाली. काय म्हणतात 7व्या अध्यायामध्ये? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार हे माझे 8 अंग आहेत. हे माझी 8 अंग आहेत. पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि और अहंकार, यही मेरे प्रकृति के 8 अंग हैं. अगोदर आपण रुक्मिणी मातेचं दर्शन करू. अगोदर पहिले बापाजवळ जाता नाही येत, पहिले मायेचीच भेट करावी लागते ना. दूध कुठून मिळेल? दूधच नाही मिळेल तर पहिले तर मायलेच धरायला लागते जीवाले, का नाही? बायला नाही सोडता येत. बाप करोडोपती असला तरी नंतर, पण पहिले मायेचा नंबर येते. रुक्मिणी प्रकृती आहे. प्रकृती अष्टधा आहे. पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण किती आहे हे? पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. देवीला हात किती राहतात? अष्टभुजा. अष्टभुजा नटली व्याघ्र सवारी, किती दिव्य कांती भव दुःखहारी. बरोबर. ही प्रकृती आहे. पृथ्वी, जल, अग्नि, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूतांना चालना देण्यासाठी, त्यांना फिरवण्यासाठी हे 3 गुण काम करतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. जसं आट्याची चक्की आहे, त्या चक्कीला जर मोटर नसेल तर तो आटा पिसला जाईल का? त्या चक्कीला कोण फिरवते? मोटर फिरवते ना. चक्की तशी ढिम्म उभी आहे, तिच्यात काहीच स्पंदन नाही आहे. जेव्हा मोटर चालू होईल तेव्हा ती कामात येईल, सुरू करेल. बरोबर. तसं हे सत्व, रजतम हे काय आहे? मोटर आहे. ती जेव्हा मोटर या पंचमहाभूतांना लागते तेव्हा ते फिरायला लागतात. आता फिरायला लागतात म्हणजे गती होते त्याच्यामध्ये. जसं आम्ही स्वतःच एखादं झाडाचं उदाहरण घेऊ. बी असते छोटंसं, आपण बी टाकतो, मग ते बी
वर येते, मग ते 2 पानं निघतात त्याच्यातून. पाहतो मी नीट, अगोदर 2 पानं निघतात बरोबर. मग त्या 2 पानामध्ये एक तिसरं पान निघते, मग त्या तिसऱ्या पानालाही पुन्हा 2 पानं निघतात. मग तोच ज्याला 2च पानं होते तो पहा तिथे उभा, एवढं किती पानं घेऊन उभे आहे तो. काय झालं? जन्म म्हणजे ज्याला आपण म्हणतो उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती करणाऱ्याला काय म्हणतो आपण? ब्रह्मा. पालन करणाऱ्याला काय म्हणतो? विष्णू. आणि संहार करणाऱ्याला महेश, शिव. मन हे काय आहे? ब्रह्मा आहे. बुद्धी विष्णू आहे आणि अहंकार हा महेश आहे. आता हे आपल्यामध्ये कसे आले? हे अध्यात्मशास्त्र आहे. हे तुम्हाला कुठंच ऐकायला मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूच्या पायाजवळ बसणार नाही तोपर्यंत हे ज्ञान मिळणार नाही. तुम्ही आयुष्यभर भटकत राहा. चॅलेंज आहे माझं. हे आपल्यामध्ये कसे आले? तसं आता आपण अन्न खाल्लं, अन्न खाल्ल्यानंतर ते अन्न तोंडातून पोटात गेलं, ते पोटात पचलं. तर पोटात पचल्यानंतर इथे 3 नाड्या आहेत. तुम्ही आयुर्वेद डॉक्टरांना विचारा, आयुर्वेद शास्त्रातले जे डॉक्टर आहेत, BAMS, त्यांना विचारा, ते सांगतील. इथे 3 नाड्या आहेत, कफ, वात आणि पित्त. अन्न खाल्ल्याने त्या अन्नामुळे ह्या 3 नाड्या स्पंदित होतात. जसं घड्याळ कशी टिक 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 टिक, या 3 नाड्या चालायला लागतात. त्या 3 नाड्या जर चालल्या तर आपण कामं करतो, आणि या 3 नाड्या जर नाही चालल्या तर तो डॉक्टर आल्याबरोबर असा करतो, गेले बरोबर. तर ह्या ज्या 3 नाड्या आहे, ह्याच 3 नाड्या पुढे म्हणजे इथे अन्नाने ह्या कफ वात पित्त बनून म्हणजे स्पंदित झाल्या, नंतर ह्याच पुढे मन बुद्धी अहंकार बनून कार्य करतात. जसं मला सगळं दिसत आहे पण मला ते पाहायचं आहे, मला ते पाहायचं आहे असं मला कोणी सांगितलं? मनाने सांगितलं बरोबर आहे. ते पाहिल्यानं काय उपयोग होईल, काय फायदा होईल हे कोणी सांगितलं? बुद्धीनं सांगितलं. आणि ही बुद्धी कुणाची? तर माझी, अहंकार. लक्षात तुमच्या? तर हे 3 गुण जे आहेत, ती आहे मोटर जी या पंचमहाभूतांना चालना देते. मग डोळ्याने मला काय दिसते? मला डोळ्याने काय दिसेल? रूपच दिसेल ना. तुझं नाव काय आहे हे तर मला नाही माहीत आहे का? नाही. पण हां, हे माहीत आहे की अमुक अमुक रंगाची साडी आहे, अमुक आहे, हे अशी दिसते ही बाई, हे माझ्या लक्षात आलं की नाही? म्हणजे डोळ्याने काय दिसलं मला? डोळ्याने काय दिसलं? नुसतं डोक्यावरून चाललं का? डोळ्याने फक्त रूप दिसते, दुसरं काही दिसत बरोबर. अग्नी जर समजा आता इथे अंधार असता, अंधार आहे, इथे सगळे पडदे बिडदे बंद आहे, लाईट वगैरे काहीच नाही, तर मला रूप दिसलं असतं का तुमचं? बरं, डोळ्यामध्ये जर फुली असती तर मला तुमचं रूप दिसलं असतं का? नाही ना. याचा अर्थ काय? प्रकाश पाहिजे रूप पाहण्यासाठी. काय पाहिजे? आणि डोळ्यातही प्रकाश पाहिजे. माझ्या डोळ्यात जर जाली फुली असती तर तुम्ही दिसले नसते मला. प्रकाश किती असू द्या, डोळ्यात प्रकाश पाहिजे आणि बाहेर प्रकाश पाहिजे की नाही. याचा अर्थ असा की डोळे प्रकाशाच्या सहाऱ्याने रूप पाहतात. सायन्स लक्षात घ्या, याच्या मागे काय आहे लॉजिक. प्रकाश म्हणजे अग्नी. प्रकाश हे अग्नीचं रूप आहे, ऊर्जा, समजते ना, एनर्जी. तर याचा अर्थ असा आहे की अग्नीपासून आपले डोळे बनले आहे आणि डोळ्याने आपल्याला काय दिसते? रूप दिसते बरोबर. नंतर आपल्याकडे कान आहे, कानाने आपण आवाज ऐकतो. जर हे असंच जर असलं तर आवाज येईल का? आता येत आहे की नाही आवाज? आणि आता का बरं? कारण आवाज येण्यासाठी अवकाशाची गरज आहे, स्पेस बरोबर. आवाज कशानं ऐकू आला? कानानं ऐकू आला.
स्पेस नसेल तर आवाज येणार नाही. याचा अर्थ काय? आकाशापासून कानं बनले आणि कानाने आवाज येतो, ज्याला शास्त्रशुद्ध भाषेमध्ये शब्द म्हणतात, आवाज. बरोबर? किती झाले? डोळे, कान. नंतर आपल्याकडे त्वचा आहे. त्वचाने आपण स्पर्श करून पाहिला, इथे असं वाटते, इथे असं वाटते, इथे असं आहे, इथे असं आहे, तिथे तसं आहे. जिथे जिथे हात लावू तिथे तिथे आपल्याला संवेदना कळेल. बरोबर आहे? थंड पाण्यात हात टाकला तर थंड वाटेल, गरम पाण्यात हात टाकला गरम वाटेल. पण जर मला लकवा मारलेला आहे, पॅरालिसिस, तर मला स्पर्श जाणवेल का? जाणीव होईल का स्पर्शाची? मी तोच आहे, माझाच हात आहे, मीच स्पर्श करतो आहे, पण मला त्याची संवेदना मिळेल का? का बरं? कारण तेवढ्या भागामधून वायू निघून गेलेला आहे. त्याला अर्धांग वायू म्हणतात. बरोबर? याचा अर्थ असा की चमडी जी आहे ती वायूपासून बनलेली आहे आणि स्पर्श येणं हा त्याचा गुण आहे. नंतर माझ्याकडे जीभ आहे. जीभ नेहमी ओलीच राहते की नाही ओली? जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा ती जी जीभ आहे ती काय आहे? सुकते. तर आपण काय म्हणतो? काही खाल्लं तरी कडूच वाटते, काही खावंसं. का बरं? कारण ती जीभ पाणी सोडत राहते, लाळ जी सोडत राहते, त्या लाळेमध्ये त्या वस्तूची चव घेण्याचे तत्व उपस्थित आहे. तुमच्या लक्षात येते का मी काय बोलतो ते? जर आपण कपडा घेतला आणि त्या जिभेला चांगलं पुसून काढलं आणि लाडू खाल्ला तरी गोड वाटेल का? कारण ते तत्व त्यात नाही आहे. त्या लाळीमुळे आपल्याला त्याच्या गोड खारड हे माहीत पडत होतं. याचा अर्थ असा आहे की पाण्यापासून जीभ बनली आहे आणि जिभेने स्वाद येतो, रस. बरोबर आहे? नंतर माझ्याकडे नाक आहे. 2 मैलावर जर कुत्रा मेला असेल तर तो इथेही मला कळते की नाही कळत? कळते ना. कशामुळे? हा एंटेना आहे. तिथे मांजर मेली आहे, मला इथे कळते. नाकाने मला गंधाची जाणीव दिली. हे पृथ्वी तत्वापासून बनलेली नाक आहे आणि गंध येणं हा त्याचा गुण आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, पुण्यो गंधा पृथिव्यांच. गंध हा पृथ्वीचा गुण आहे. बरोबर? तर आता आपण त्रिपुटी पाहिली. हे मी सूक्ष्मशास्त्र सांगत आहे. आता हे तुम्ही किती आतमध्ये जात आहे, किती बाहेर जात आहे, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तो माझा गवादार आहे. मी कंजूसी करणार नाही, राखून ठेवणार नाही. तुमची जेवढी झोळी असेल तेवढं तुमच्या अंदर जाईल. ज्या झोळीत जर पहिलेच काही छलकपट, बेईमानी, धोकेबाजी, न सून का म्हणते, सासरा का म्हणते, हे घुसणार नाही. म्हणून दारं उघडून ठेवा हृदयाची. मी पुन्हा सांगितलं. आता चला आपण पुन्हा तिकडे अध्यात्मविज्ञानाकडे जाऊ. हे त्रिपुटी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहे. या पंचमहाभूतापासून आपल्याला काय मिळालं आहे? अग्नीपासून डोळे, आकाशापासून कान, पृथ्वीपासून नाक, पाण्यापासून जीभ आणि वायूपासून त्वचा मिळालेली आहे. डोळ्याने रूप दिसते, कानाने शब्द ऐकू येतो, जिभेने रस कळतो, नाकाने गंध माहीत पडतो आणि त्वचेने स्पर्श ध्यानात येतो. झाले 3 भाग झाले आहे त्याचे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. डोळे, त्वचा, जीभ, नासिका आणि कान. बरोबर? ही आहे रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेचं दर्शन आहे. सर्वांचे शरीर याच पंचमहाभूतानं बनलेले आहे. आपली हाडं कशापासून बनली आहे? पृथ्वी तत्वापासून. आपलं मांस कशापासून बनलं आहे? पृथ्वी तत्वापासून. आपलं रक्त कोणत्या तत्वापासून बनलेलं आहे? जलतत्वापासून. केस, नख कोणत्या तत्वाने मिळाले आहे? पृथ्वी तत्वाने मिळाले. पोटामध्ये अन्न पचते, ही कोणत्या देवाची कृपा आहे?
अग्निदेवतेची कृपा आहे. पोट स्वच्छ होतं, हे कोणत्या देवाची कृपा आहे? वायुदेवतेची कृपा आहे. श्वास चालतो, ही कोण्या देवाची कृपा आहे? वायुदेवतेची कृपा आहे. अंगात रक्त खेळत राहते, हे रक्त, हा जो पंपिंग, ही जी पंपिंग होते, ज्या पंपिंगमुळे हे रक्त वाहत राहतं, हे कुणाची कृपा आहे? हा, आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण काम करतात. प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान. पंचप्राण, 5 प्राण हे नियंत्रण करीत आहेत या शरीराचं. बरोबर? हे शरीरशास्त्र आहे. अध्यात्म, आपण काय असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी मंदिरात जाते, मी मंदिरात बसून कुचाळक्या करते, लावालावी करते, याच्या त्याच्याबद्दल मनामध्ये कलुषितता ठेवते, याच्या त्याच्याविषयी लोकांचं मतं खराब करते, माझं ते हे करते. याला लोक धार्मिक म्हणतात. धार्मिक या शब्दाचा अर्थ काय? मी कोण आहे हेच माहीत नाही. अगोदर तर मी शरीर आहे की नाही शरीर? मग स्वर्गात जातो आणि मग ते असं होते ना, मग ते स्वप्नात दिसले आणि बाबांनी मला प्रसाद दिला आणि बाबा मला म्हणाले की तू शेगावला ये रे, मी तुला ते देतो, मी तुला हे देतो. मग माझ्या स्वप्नामध्ये हनुमान दिसले, हनुमंताने मला. व्यवहारात काय? ज्या गोष्टीचा ध्यास धरून मी झोप घेईन, म्हणजे झोपताना जर मी विचार केला की माझ्या स्वप्नामध्ये माझी सासूबाई येईल आणि बेसनाचे लाडू आणि, बरोबर आहे. आता असं म्हटलं, मी मनात कल्पना केली की सासूबाई काय लाडू, वा वा, घेऊन या पुन्हा एकदा. झोपलो मी, मला स्वप्नामध्ये सासूबाई दिसल्या, त्यांचा तो पितळेचा डबा दिसला, त्याच्यात बेसनाचे लाडू होते. मी ते लाडू खाल्ले. सकाळी उठलो, लाडूही नाही, सासूबाई नाही, काहीतरी आहे का तिथं? मनोकल्पित न राहता सत्यतेच्या धरातलावर मी कोण आहे या प्रश्नाचा उत्तर शोधणं म्हणजे अध्यात्मविज्ञान आहे. बरोबर? आता ही झाली रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेचे अंग किती आहे? 8. आता हे तर आपण 5 पाहिले, हे ठोस आहे. कान धरला, बरोबर धरला ना, नाक, जीभ, त्वचा, हे सर्व 5ही दिसले. मन धरायचं आहे आपल्याला. मन कसं धरता येईल? मन हे सूक्ष्म आहे ना, ठोस नाही आहे, याला धरता येत नाही, हे आतमध्ये आहे. आता जे आतमध्ये आहे त्याला जर पकडायचं आहे तर आपल्याला टेक्निक आतमध्ये पकडायची धरावं लागेल ना. जसं तो जो तव्यावर जी पोळी आहे, ती पोळी जर मला परतायची आहे तर मी बोटानं नाही परतू शकणार, मला चिमटा वापरावा लागेल. का गुरुजी? बरोबर, चिमट्यानं असा करून. तसं मन माझ्याच जवळ आहे, माझंच आहे, पण ते पाहण्यासाठी मला एक टेक्निक यूज करावी लागेल. ती टेक्निक काय आहे? आता या पुस्तकावरूनच आपण काहीही घेता येते, तुम्ही कशावरही हा प्रयोग करून पाहू शकता, कारण हे विज्ञान आहे, अध्यात्म विज्ञान आहे. युनिव्हर्सल सायन्स ऑफ डिवाइन विजन असं याचं नाव आहे. आता यालाच आपण पाहूया. हे पुस्तक किती छान आहे, हे दिसायलाही छान आहे, याची पानंही पहा किती सुंदर आहे, आणि याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली आहे, म्हणजे दिसायलाही चांगलं आहे आणि हे उपयोगातही चांगलं आहे. बरोबर आहे? याला सत्वगुण म्हणतात. उपयोगातही चांगलं, परिणामातही चांगलं, चांगलंच चांगलं याला काय म्हणतात? सत्वगुण म्हणतात. मग हे कालांतराने हे काही पानं फाटले तरीही थोडं जोडजाड करून वाचता येते, काम चलाऊ. थोडं चांगलं, थोडं वाईट, याला काय म्हणतात? रजोगुण म्हणतात. आणि एकदम तुटूनच गेलाय, फाटूनच गेलाय, वाचताच येत नाही, याला काय म्हणतात? तमोगुण. ह्या 3ही गुणांचा अनुभव कोण घेतो? मन घेतो. मन हे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. हे 3 गुण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर
सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले. हे आहेत त्या मनाचे 3 भाव. ठीक आहे. मनाचे 3 भाव आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर हे 5 पृथ्वी जलग्नी वायू आकाश आणि सत्वगुण रजोगुण तमोगुण हे 8 काय आहेत? रुक्मिणी आहे माता, प्रकृती ही काय आहे? प्रकृती माता आहे. ठीक आहे. आता विठ्ठलाचं दर्शन करू. माय तर दिसली अष्टधा, ही सतत रूपांतरण होत राहते, 1 मिनिटही स्थिर राहत नाही. जसा मी आता आहे तसाच होतो का मी लहानपणी? विचार करून पहा. असेल का? हे असं कसं झालं? हे दात कसे गेले? कसे गेले? ही सतत फिरत राहते, ही एक क्षणही स्थिर राहत नाही. म्हणून हिला काय म्हटलं झालं? गती म्हटलं जाते. हिला क्षर म्हणतात. ठीक आहे. ही गती आहे, ही सतत फिरत राहते. प्रकृती माता. आता त्याच्यामध्ये जो स्थिर आहे पिता, तो पाहू आपण. आता जसं याच्या हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तर याच्यात आहेत. पण याच्यामध्ये आणखी एक आहे. आपल्याला डोळ्याने रूप दिसलं, कानाने शब्द ऐकू आला, जिभेने रस माहीत पडला, नाकाने गंध माहीत पडला, त्वचेनं स्पर्श माहीत पडला, हे बरोबर झालं. मनाने चांगलं आहे, चांगलं वाईट आहे की वाईट आहे हे माहीत पडलं. पण आपल्याजवळ बुद्धी आहे की नाही? जसं आपल्याजवळ मन आहे तशी बुद्धी आहे की नाही? बुद्धी आहे का आपल्याजवळ? बुद्धी जर नसती तर मी एज्युकेशन प्राप्त केलं असतं का? बरं, बुद्धी तुमच्या आपल्याच जवळ आहे का? गाईजवळ नाही आहे का? पाहू आपण, टेक्निक पाहू. आता गाईजवळ बुद्धी आहे का? तुम्ही त्या गाईच्या समोर मांस टाका, खाईल का ती? नाही खाणार. उपाशी राहील, नाही खाऊ शकत. बरं, वाघासमोर गवत टाका, तो उपाशी मरेल पण खाणार. का बरं? त्याला तेवढी बुद्धी, त्याच्या बुद्धीचं काय लिमिटेशन आहे. पण आपल्याला उन्नत पूर्ण विकसित बुद्धी मिळाली आहे की नाही? बुद्धी आहे पण दाखवता येत नाही. बुद्धी दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. तर ती बुद्धी कशी दिसते? याच्यामध्ये सर्व दिसलं पण याच्यामध्ये प्रियत्व आहे. हे कुणाला दिसलं? याच्यामध्ये प्रियत्व आहे, आवड आहे, गरज आहे. याच्यामध्ये गरज आहे माझी, याच्यामध्ये गरज आहे, याच्यामध्ये गरज आहे, याच्यामध्ये. अशी वस्तू आहे का या जगामध्ये ज्याची गरज नाही आहे? सडा टाकायचा आहे, शेण नाही आहे, गरज आहे की नाही शेणाची? अशी एखादी वस्तू लक्षात आणून दाखवा की ज्याची गरजच नाही आहे जगामध्ये. आहे काही? गाव चिकले नाही ना. ते प्रियत्व, तो प्रियत्व म्हणजे आत्मा आहे जो चराचरामध्ये व्यापक ओतप्रोत भरलेला आहे. याची आपण पानही जडी फाडून टाकले, आपल्याला आता प्रियत्व नाही राहिलं, आपण नेऊन फेकून दिलं. पण जो कागदाचा कारखानदार आहे त्याला प्रियत्व आहे की नाही? तो कबाडी हे कागद जमा करून पुन्हा कारखान्यात नेईल की नाही नवीन कागद बनवण्यासाठी? तो अक्षर आत्मा हा चराचरामध्ये व्याप्त आहे. आपण तर पुस्तकात पाहिला, याच्यातही आत्मा आहे, याच्यातही आहे, याच्यातही आहे. याच्यात आत्मा नाही आहे का? जर याच्यात आत्मा नसता तर ही वस्तू इथे आली असती का? याला आपण इथे आणली असती का? याच्यात प्रियत्व आहे की नाही? फुलामध्ये माझं स्वागत करायचं होतं म्हणून तुम्ही हे फुलं आणली की नाही? हे शर्ट घालायचं आहे, मग याच्यात प्रियत्व नाही का? तो अक्षरात्मा आहे. हे ज्ञान त्याला कधी दिलं? 11व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला त्याला क्रमशः सांगत 11व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्ण आले. भगवान श्रीकृष्णाला 11व्या अध्यायाच्या सुरुवातीमध्येच तो अर्जुन म्हणतो की देवा, तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मला समजलं. काय म्हणतो तो? तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं मला समजलं,
पण मला तुम्ही ज्याच्याविषयी सांगता ना आत्म्याविषयी, मला आत्मा दाखवता का? काय म्हणतो तो? आता मी आतापर्यंत जे तुम्ही सांगितलं ते मी ऐकलं, पण तुम्ही जर आत्मा दाखवू शकत असाल आणि मी जर म्हणजे पाहण्यास योग्य असेल तर तुम्ही मला आत्मा दाखवा. द्रष्टुनेव स्वचक्षुषा, मला माझ्या डोळ्यांनी आत्मा दाखवा. काय म्हणतो तो? अर्जुन काय म्हणाला? सांगा नाही म्हणाला, कारण तर 10व्या अध्यायापर्यंत 10 अध्याय तर सांगूनच दिले होते ना. आता काय म्हणतो तो? दाखवा. श्रीकृष्ण काय म्हणतात? अरे या डोळ्यांनी तुला आत्मा पाहता येणार? या डोळ्यांनी आत्मा दिसू शकत नाही. मग मी तुला दृष्टी देतो. मी काय देतो? तुला दृष्टी देतो. त्या दृष्टीने आत्मा दिसेल. मग त्याला दृष्टी दिली. दृष्टी दिली म्हणजे काय दिलं असेल? एखाद्याने दृष्टी दिली म्हणजे कशी दिली असेल? जसं आता मला ही सर्व दिसत आहे की नाही, आणि एखादा जर इंजिनियर आणला त्यालाही हे सर्व दिसत आहे का नाही, पण त्याला जे दिसते तर तुम्हाला दिसते का? दिसते का? कारण तो ज्या दृष्टीने पाहत आहे ती दृष्टी आहे का तुमच्याकडे? तो पाहतो आहे की हा अँगल समोर गेला, हे असं झालं, हे वाकडं कसं झालं, हे तसं नाही पाहिजे होतं, असं कसं झालं, तसं कसं झालं, हे असं पाहिजे ते तसं. का बरं? मी तर रोजच मंदिरात येतो, पण हे असं माझ्या मनात कधीच येत नाही. म्हणजे दृष्टीचा फरक असतो. हे एवढे मानता की नाही? त्या इंजिनियरनं ज्या दृष्टीने या म्हणजे मंदिराकडे जो इंजिनियर पाहिल ती दृष्टी आपल्याकडे, ती दृष्टी स्पेशल दृष्टी अर्जुनाला श्रीकृष्णांनी 11व्या अध्यायात दिली श्रीमद भगवद्गीतेच्या. काय म्हटलं त्यांनी? अरे ह्या दृष्टीने तर तुला हे दिसेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो नश्वर, जे रूपांतरकारी आहे, प्रकृती दिसेल तुला. पण जर तुला माझं जर दर्शन घ्यायचं आहे, ईश्वर जर पाहायचं आहे, तर तुला ते डायमेन्शन म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण पाहण्याचा आयाम बदलावा लागेल. जसं आता इथं सगळ्या बायात बसल्या आहेत. इथे माझी वहिनी आहे, माझी बहिणी आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलगी आहे, माझी काकू आहे, माझी शेजारीण आहे, माझी गुरुआई आहे, माझ्या गुरुजींची पत्नी इथेच बसलेली आहे. सर्व बायाच आहे. पण राखी बांधून घ्यायची आहे तर मला कुणाकडे जावं लागेल? का बरं? बायाच आहे सर्व, बायकोकडे जाऊ शकलो असतो. का बरं? कारण माझं डायमेन्शन बदलल्याशिवाय माझी दृष्टिकोन बदलावा लागेल. तर तो दृष्टिकोन 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाजींनी त्याला दिला आणि त्याला सांगितलं की या जगातली कोणतीही वस्तू घे. काय सांगितलं? कोणतीही वस्तू घे. पहा, डोळ्याने रूप दिसते का? म्हणजे तुझ्या शरीरामध्ये अग्नी आहे. त्वचेने स्पर्श येतो का? तुझ्या सहित पहा, म्हणजे नुसतं इथंच नको पाहू, इथंही पहा. स्पर्श येतो का? म्हणजे इथे वायू आहे तर इथेही वायू. इथे ठोकून पहा. आवाज येतो का? इथेही ठोकून पहा. म्हणजे इथे जसा वायू आहे तसा इथेही आहे. याप्रमाणे पंचमहाभूताची जाणीव करून दिली. नंतर सांगितलं की हे चांगलं आहे, हे सत्वगुण आहे, चांगलं वाईट आहे हा रजोगुण आहे, आणि वाईटच वाईट आहे हा तमोगुण आहे. हे आपल्यात नाही आहे का? आता मी किती चांगला बोलत आहे, पण मलाच तुम्ही 1 बॉटल दारू पाजून द्या, पहा मी कसा करतो. मीच आहे ना इथे प्रवचन करत आहे, आणि मीच कसा वागतो? काही समजत आहे का की निवड मी बोलत आहे? कशाचा फरक झाला? हा काय बदललं? काय अनुपान बदललं ना. म्हणजे सत्वगुण रजोगुण तमोगुण जसे याच्यात आहे तसे याच्यातही आहे. हे आता किती छान दिसते, नवीन आहे. काही दिवसाने टाईमपास डोक्याला बांधायच्या कामात येईल, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी फेकावं लागेल. सत्वगुण चांगलं होता, रजोगुण काम चला हुआ है,
आणि तमोगुण म्हणजे फेकायच्या कामाचं आहे की नाही? कुठं नाही आहे. अशी एखादी तरी वस्तू दाखवा ज्याच्यामध्ये अष्टधा नाही आहे. आहे का काही असं? आहे ना सगळीकडे. एका एक कणसुद्धा कणाकणामध्ये परमात्मा व्याप्त आहे, याचं हे तात्पर्य आहे की हे अष्टधा आहे. याच्यानंतर प्रियत्व. माझ्यात जर प्रियत्व नसतं तर तुम्ही मला बोलावलं असतं का? याच्यात प्रियत्व नसतं तर हे इथं आलं असतं का? याच्यात प्रियत्व, याच्यात प्रियत्व, याच्यात प्रियत्व, तो आत्मा आहे. बरं, याच्यातून प्रियत्व वेगळं काढता येते का? याच्यामधून रूप वेगळं काढून दाखवा, गंध वेगळा काढून दाखवा, स्पर्श वेगळा काढून दाखवा. काढता येईल? प्रियत्व वेगळं काढा. कारण हे या सर्व तत्वांचं कॉम्बिनेशन आहे. अस्तित्व काय आहे? कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये पंचमहाभूतही आहेत, 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहेत. चाहत जरूरत प्रियत्व रूप, ज्याला आपण आत्मा म्हणतो तोही याच्यामध्ये आहे. आणि सर्व मिळून वस्तू बनलेली आहे. जर मी गेलो बाजारात, अजी हे असं चित्राचं द्या बरं, देईल का तो मला? बरं, याच्यामध्ये असं काहीतरी लिहिलं राहते, द्या बरं, देईल का? बरं, मी जर म्हटलं की ज्ञानेश्वरी द्या, हरिपाठ द्या, देईल की नाही? नाम, वस्तूचं नाव उच्चारता बरोबर नाम घेताच याच्यामध्ये शब्दस्पर्श रूप रसगंधही मिळाले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुणही मिळाले, अस्थिभाती प्रियत्व रूप आत्माही मिळाला. पूर्ण पुस्तक माझ्या हाती आली नाम घेता बरोबर. ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, बाह्य वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे, आणि द्वारकेच्या राणा पांडवा घरी. जो द्वारकेचा राजा होता तो पांडवाच्या घरी राबत आहे. पांडवाचा घोडा गाडी चालवून राहिला. तर याप्रमाणे आपण आत्म्याचं दर्शन केलं. आता 12व्या अध्यायापासून तिकडे भक्ती सांगितली आहे. 12व्या अध्यायामध्ये भक्ती कशी केली पाहिजे, भक्ती करणाऱ्यामध्ये कोणते गुण येतात, भक्ती म्हणजे काय हे महत्त्वाचं. हार, फूल, भंडारा, मंदिर, ही याला भक्ती नाही म्हणत. हे तर भक्तीची तयारी आहे. जसं आपण पूजेला तयारी करतो की नाही, ही भक्तीची तयारी आहे. भक्ती कशाला म्हणतात? सेवा. भज नावाच्या संस्कृतच्या पदापासून भजन बनलेलं आहे. भजन म्हणजे सेवा. भक्ती, भक्ती 2 प्रकारची असते. एक असते गौणी भक्ती आणि एक असते पराभक्ती. गौणी भक्ती म्हणजे काय? हे गा चहा, आंघोळीला पाणी टाकलं, आंघोळ करून घ्या, ही गौणी भक्ती आहे. पण अनन्य भक्ती, पराभक्ती कशी आहे? माझ्याही पोरगा लहानसा आहे, मग त्याचंही लग्न होईल, मग त्यालाही बायको येईल, मग माझी सून मला असं म्हणाल का? तर जसं माझी सून मला म्हणाल असं मला वाटते, तसं मी आपल्या सासूला आंघोळ करून घ्या, साडी काढून ठेवा, जेवण करता, बरं वाटत नाही, डॉक्टरकडे जाता, पैसे देऊ. व्यवहार तर तोच आहे. काही सासूला डोक्यावर घेऊन तर ती नाचली नाही, सासू जागेवरच बसली आहे, पण व्यवहार बदलला का नाही? आता आत्मरूपाने व्यवहार होत आहे. स्वतःला त्या ठिकाणी बसवून ही व्यवहार करत आहे. मीच बसली आहे तिथं, आता ही मीच आहे तिथं, सासू नाही आहे, मी स्वतःशीच व्यवहार करत आहे. तर किती गोड व्यवहार होईल. जसा आता हा माझा हात आहे, मी चाकू यांना मारू शकतो, पण हा चाकू मी आपल्या हाताला मारू शकतो का? का बरं? का नाही मारू शकत? कारण हा हात माझा आहे. वेदना मला होतील की नाही? कुणाला होतील? आत्मदर्शन केल्याने हा फरक पडतो. एवढा फरक आहे. तर 12व्या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन जे मी तुम्हाला करवलं तसंच करवलं आहे, पण ते
कसं आहे, प्रतिकात्मक आहे, हे प्रॅक्टिकल आहे, हे सद्गुरू ज्ञान आहे, त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल आहे. 12वा अध्याय भक्तियोग आहे. 13वा अध्याय क्षेत्रज्ञ योग आहे. शरीरामध्ये परमात्मा कसा राहतो याचं वर्णन केलं आहे 13व्या अध्यायामध्ये. 14व्या अध्यायामध्ये हे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, हे कसे आपल्यामध्ये येतात, हे कसं कार्य करतात, या 3 गुणांचे विकार कोणते आहे, हे विकार कसे निर्माण होतात, या विकारांचं समाधान कसं केल्या जाते, या विकारांचा उपयोग आपल्या उद्धारासाठी कसा केला जातो, याविषयी सांगितलं आहे. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग आहे. पुरुषोत्तम योग कशाला म्हणतात? नाम, शब्द, स्पर्श, रूप. मी वारंवार सांगतो आहे, याच्यातला एक शब्दही हृदयात गेला तरी तुमचं काम झालं. पोत्या वाचण्याची काय गरज राहिली नाही. आता ईश्वर दर्शन आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याच्यात आहे की नाही? याच्यातच आहे. याच्यात नाही आहे का? आहे की नाही? जसं याच्यात आहे तसं याच्यात आहे. हे हालते डुलते चालते, हा चालत नाही, हालत नाही, डुलत नाही, पण याच्यात आहे की नाही? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याच्यात आहे. याच्यात नाही आहे का? याच्यात सगळीकडे. याच्यात चाह, जरूरत, प्रियत्व रूप आत्मा आहे की नाही? याच्यात आहे की नाही? याच्यात त्याच्यात. दगड आहे, सिंदूर लावून मांडलेला आहे, त्याच्यात प्रियत्व आहे की नाही? प्रियत्व नसतं तर आपण तिथे मांडलं असतं का त्याला? ही जाळी लोखंडाची आहे, प्रियत्व नसतं तर आपण इथं आणून लावलं असतं का याला? अर्जुना, मी चराचरामध्ये व्याप्त आहे, कणाकणामध्ये व्याप्त आहे. आणि पुरुषोत्तम योग म्हणजे कसा? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे क्षरभाव आहे. याच्यामध्ये चाहत, जरूरत, प्रियत्व आहे, हा अक्षरभाव आहे. आणि याचं जे नाव आहे ते पुरुषोत्तम भाव आहे. याचं नाव काय आहे? पुस्तक. हा भाव कोणता आहे? पुरुषोत्तम. पुरुषोत्तम योगाविषयी भगवंत श्रीकृष्ण 15व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा सांगतायत. 16व्या अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी सर्ग सांगितला आहे. काही लोक असे आहे की त्यांची मनत इतकी राक्षसी आणि अत्यंत विकृत असतात की एवढा मोठा एज्युकेटेड गोल्ड मेडलिस्ट सिव्हिल इंजिनियर, पण तो आतंकवाद्याचं नेतृत्व करतो आहे की नाही? आणि काही लोक, आता भगवान श्रीकृष्ण पहा, जन्म झाला जेलमध्ये, जन्म झाल्याबरोबर जर ते पोट्ट बोंबललं असतं तर इकडे शिपाई तयार होते खतम करण्यासाठी, गेटवर उभे होते का नाही? जन्म झाल्याबरोबर मायनं तोंड दाबलं, बोंबाबोंब नको नाही तर जीव चालला जाईल. गपचूप बापानं उचललं, पटकन टोपलीत टाकला, खटकन बाहेर, यमुनेला पूर. पोरगा वाचते का मरते, पण तरी बापानं विचार केला, मेलं तर मेलं काय, जेलातून सुटका आहे, नाही पोट्टही मरल तर बरंच आहे, पण पाहू तर प्रयत्न करू. तेवढ्या पुरामधून नेलं की नाही? बरं, तिथेही नेऊन काय उपयोग नाही, तिथेही तुरंत आता डिलेव्हरी झाली बाईची तर बाई बाळ कुठं आहे? मेलं होतं. अरे हो मेलं, पण आहे कुठं? मेलं तर दाखव. तर तिथून पोरगी उचलून ताबडतोब रातोरात. लहान झाले, एवढं बालवय, तर त्याच्यामध्ये मारासाठी तो कंस 101 धुरंधर पैलवान पाठवत होता. लहानपणापासूनच मारामारी. थोडासा मोठा झाला तर बापानं सांगितलं, अरे आपल्या घरी हे ढोरं वासरा आहे, याचं कसं करायचं? बाबा चाराले घेऊन जा. तो पाटील होता नंद बाबा, त्याचे ढोरं. आराम नाही जीवाला. तो जरासंध आणि तो कंस आणि काय युद्ध, अरे बाप रे. इथेही पास झाले. श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला आत्मज्ञान दिलं, तिथेही पास झाले. म्हणून सांगितली गीता त्या ढोरं राखणाऱ्यानं, बासरी वाजवणाऱ्या. ज्ञान सांगितलं ना, युद्धामध्ये त्याला मार, असा मार, तसा मार. कोणी सांगितलं? एवढं संघर्षमय जीवन आहे हे. त्याच्यामुळे त्याच आपण माणसाच्या शरीरात आलो, माणसाचं शरीर मिळालं, बस जिंकलो आपण. पण आताही जर आपण हे काय म्हणते, ते काय म्हणते, हे असे काहून म्हणते, ते तसं काहून करते, या भानगडीत जर हे आयुष्य
ढकलून दिलं तर पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूर्खा, आता तरी गोविंद म्हण रे. पण आपण गोविंद म्हणत नाही. इनीचे उखाळे पाखाळे मरतपर्यंत सांग माझी इन असे काऊन म्हणते ना माझी. गमतीचा भाग सोडून द्या. मी तुम्हाला हसवण्यासाठी तुम्हाला जागेवर आणावं लागते ना. ते घरी जाता कुठं कुठे हिंडत राहतात. नंतर 17वा अध्याय. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णजींनी काय सांगितलं की दैवी आणि आसुरी हे जसं म्हणजे ज्याला आपण म्हणू सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे काय आहे, हे गुण आहे. पण यांचे विकार आहे. सत्वगुणाचा विकार काय आहे? सत्वगुणाचा विकार काम. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, तेही माझं आहे, हेही मला पाहिजे, माझं नाही आहे तेही मला पाहिजे, हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे, ते हेही मला दे, तेही मला दे, तेही मला दे, जे माझं आहे ते मला दे, जे माझं नाही तेही मला दे, सर्व मला पाहिजे. कोणाचंही चांगलं पाहिजे, पाहिलं का मलाच पाहिजे, कोणाचंही बरं दिसलं का मलाच पाहिजे. हा काम हा सत्वगुणाने निर्माण होतो. तुला मी स्पेशल सांगत आहे कारण मला हे दिसतंय की तू कायच करत आहे. मग तू यांना सांगायचं हां मी गेल्यानंतर. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जसं भात केला आपण मसाला भात, दुसऱ्या उन्हाळ्याचे दिवस आहे, दुसऱ्या दिवशी तो फसफसला, खराब झाला. भातच आहे ना तो, भातच आहे की नाही. पण आता खाता येणार नाही. खाता येईल का आता? त्याला फेकावं लागेल. जर हा फसफसलेला भात जर मी सासूबाईंना चारला तर डॉक्टरला 2 लाख रुपये कोणाला द्यावं लागेल. त्याला आपण फेकतो का बरं? कारण तो विकार आहे. सत्वगुणाचा विकार आहे काम. काम गरज आहे तर पाहिजेच, पण गरज नाही तरी पाहिजे. पोटभर आहे तरी पाहिजे. नाश म्हणजे वाया गेलं तर चालेल. बरोबर. नंतर आहे रजोगुण. रजोगुण रजोगुणचा विकार काय? लोभ. लोभ मरून जाते पण कुणाला 5 पैसे देत. त्या एक पैसा त्या बँकेत साठवून मरून गेली पण औषधीसाठी तिनं पैसा काढला नाही. अन्न नवऱ्याला दिला, नवराही तडफडत मेला. म्हणजे काय सांगावं, जन्मभर मी हिच्या हाती पगार देत होतो पण आता या म्हातारपणात कमीत कमी हिनं तर विचार केला पाहिजे. हिला पगार दिलाच कशासाठी? जमा करण्यासाठी. वाईट दिवसामध्ये देईल म्हणूनच दिला ना. आणि आता हे कसं म्हणे डॉक्टर 250 रुपये मागते, 100चा नोट काढते. बरोबर आहे. मी तुमच्या हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे, हृदयापर्यंत. प्रवचन करता नाही आहे मी. आणि जो तमोगुण आहे त्याचा विकार काय आहे? क्रोध. काम, लोभ आणि क्रोध. क्रोध जेव्हा आपल्याला क्रोध येतो, जसा आता मला जर कोणी म्हटलं की बाबाजी हे सर्व उचलून बाजूला ठेवा तर मी म्हणेन बाबा कुणी हात लावू लागा. पण जेव्हा मला क्रोध येतो, राग येतो, तेव्हा मी काय करतो? मोठी खुर्ची उचलू शकतो. उचलतो की नाही? दगड उचलतो. बायकोला उचलून फेकली का पहिलवानानं माझ्यासमोर? तेवढी बायको कशी उचलली असेल त्याला? अशी उचलून फेकून दिली. अरे तो जो क्रोध येतो तेव्हा त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. लक्षात घ्या, मी सायन्स सांगतो आहे. त्याच्यामध्ये शक्ती येते क्रोधाच्या आवेशामध्ये. आणि त्या क्रोधाच्या आवेशामध्ये मनुष्य वाटेल ते करू शकतो. करतो की नाही? आपण काय पाहिलं? सत्व रजतम यांच्यापासून काय बनलं आहे? काम, क्रोध आणि लोभ. आता हे